लासलगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी। 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असं ठणकावत सांगणारे, साहित्यातून वंचितांचे आयुष्य मांडणारे थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती लासलगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वांनी अभिवादन करून झेंडा चौक येथे अण्णाभाऊंच्या व लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी ढोल पथकाने आपली कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तर समाज प्रबोधनकार प्रवीण वाटोडकर यांचे व्याख्यान संपन्न झाले। यावेळी सर्जेराव वाघ, विलासराव खैरनार, अशोकराव कांबळे, भास्कर नेटारे, विशालभाऊ खैरनार, अक्षय नेटारे यांच्यासह यावेळी नाशिक जिल्हा शिवसेना युवा सेना प्रमुख, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक फरहान दादा, आमदार नरेंद्र दराडे, लासलगावचे माजी सरपंच जयदत्त होडकर, गुणवंत होडकर, सोनिया होडकर, सुवर्णाताई जगताप, लासलगावचे सरपंच अफजलबाई शेख, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, शिवा सुराशे, राजेंद्र चाफेकर, विलास खैरनार, डॉक्टर अमोल शेजवड, गोरख नेटारे, दत्ता पाटील, पुष्पाताई अहिरे आदी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पक्ष प्रमुखांनी भेट देऊन अण्णाभाऊंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एकता मित्र मंडळ संजयनगर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ आयोजित जयंती उत्सव साजरा करण्यात आला। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोडे थडी।